काय मस्त चालू आहे. कुठे उभा आहे इथे आणि पडला तर नाही पडी. चलायचं का घरी? हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पूनम सकाळे या व्लॉग्स मध्ये. तर आला आता माझ्या व्लॉग्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता 8:30 वाजलेत. यांची स्कूलची तयारी झाली आहे. आम्ही प्रेमची वाट बघतोय. आता ते आले तर मग लगेच आम्ही आता खाली जाऊ आणि मग त्यांच्या बाईकवर बसून सियानला सोडायला जाऊ. मी पण जाणार आहे त्याला सोडायला आज. सियू मी पण येते. या सियानचा युनिफॉर्म अजून आला नाहीये है ना सियू? सलमान खानला जायची स्कूलला. सलमान खानला. तो सलमान खान आहे. सलमान खानला स्कूलला जायचंय. त्याचं चालू आहे मस्त खेळणं. त्यांचं पण जेवण झालंय. त्यांची चालू आहे साफसफाई. हे बघा दोघांची. चला तर मग भेटू. आता मी सियानला सोडलं मस्त आणि ब्लॉगिंग चालू आहे. वर जाऊन आली आहे. हा आम्ही शिवला सोडलं. प्रेम गेले डायरेक्ट ड्युटीला आणि त्यांना म्हटलं मला अर्ध्या रस्त्यामध्येच सोडून द्या. मग त्यांनी मला अर्ध्या रस्त्यात सोडला आणि मी तिथून पायी चालत आली. म्हणजे माझा तेवढा वॉक झाला. मी तसंच करते, अर्ध्या रस्त्यामध्येच उतरून जाते आणि मी तिथून पायी येते. मग म्हणजे कसं चालणं पण होऊन जातं थोडंसं. कारण असं जायला भेटत नाही, कारण शिव घरामध्ये एकटा असतो. त्याची जागा आहे का म्हणे ती? बघा कुठे जाऊन बसलाय. एवढं घर सोडलं आणि हा गाव कुठे जाऊन बसलाय बघा. ए म्हणे ती बसायची जागा आहे का पण? अय दादा, अरे उतर खाली. कुठं जाऊन बसलाय बघा. उतर खाली. कुठे बसायची जागा आहे का ती? एवढं घर सोडलंय म्हणे तू. बेडवर जा. कोण आलं? कोण आलं? कोण आलं? ए मनी, माझ्यासोबतचा एक अनुभव शेअर करते मी. प्रेम गेले मॉर्निंगला ड्युटीला. खूप दिवसा अगोदरची गोष्ट आहे ती. माझ्याकडे ह्या फ्लॅटमध्ये 7 मांजरी होत्या. तर त्याच्यामध्ये 3 मी कोल्हापूरवरून आणल्या होत्या. त्या पर्शियन होत्या आणि त्या 2 फिमेल आणि 1 मेल होता त्याच्यामध्ये. सेम असा ह्याच कलरचा होता, मनीसारखा. आणि त्याचं नाव आम्ही ब्राउनी ठेवलं होतं. आणि प्रेम गेले ड्युटीला. मग आम्ही सर्व म्हणजे शिव आणि मी ना त्यांना बाय करायला बाहेर गेली आणि ते बाहेरून जातील. मग ते पटकन घरात येत नाही. मग मी ना बाहेरून डोर लावून घेतला, सेफ्टी डोर. त्याने काय केलं, मला असाच आवाज दिला याच्यासारखा आणि असं वर चढून ही सेकंड कडी ना, ही कडी लावून घेतली. ही बघा, ही कडी लावून घेतली आणि मग आम्ही दोघं बाहेरच राहून गेलो, शिव आणि मी. यायचं कसं काय आणि मोबाईल पण घरामध्ये. याने कडी लावून घेतली. खोलायचं कसं काय. आणि हा सेफ्टी डोर पूर्ण पॅक आहे. याच्यामधनं हातसुद्धा जात नाही. बघा हा डोर पूर्ण असा पॅक आहे. याच्यामधनं हातसुद्धा जात नाही. आणि खोलायचं कसं काय. मग समोरच्या ताईने चाकू आणला. असं 2-3 वस्तू आणल्या की याच्याने आपण ही नेट तोडू आणि मग हात टाकून कडी खोलायची. आता आमचे हात याच्यामधनं जातसुद्धा नव्हते, कारण हात टाकायचा तर टाकायचा कुठून. आणि ही कडी केला आम्ही इथपर्यंत, तो पोचत नव्हता. मग जसं जसं आम्ही ना ती नेट फाडली. ही बघा, ही नेट फाडली आम्ही अर्धी आणि हात टाकून बघितला तरी हात गेला नाही. मग माझा तो सिम्बा आहे ना व्हाईटवाला, त्याला आवाज दिला, सिम्बा सिम्बा इथे बघ, दादाने कडी लावली, कडी खोल. आणि मग त्याने ही कडी कसं खोललं काय माहिती, पण ही कडी त्याने खोलली. आणि आम्ही पण ठोकत होतो बाहेरून, पण मग तो इथे बघत होता, चेक करत होता सिम्बा. तर ती कडी त्याने खोलली होती. म्हणून मी घाबरते. आणि हा भाऊ तिथे जाऊन जाऊन बसतोय. कुठे गेला रे तू? हा बघा कसा ऐकतोय. तिथे चढायचे नाही तिथे. कडी लागून जाते ना मम्मा. मारतो का? मारतो बघा मला. मारतो.
मग मला मारता का कोणी? माशरूम आहे बिचारा, छोटूशा, मस्त क्यूट क्यूट. बापरे, मारू नको. तिथे चढायचं नाही वरा. मग तेव्हापास नाही ना आम्ही ना ही कडी ना अशी बांधून ठेवली कापडने एकदम पॅक. पण मामाला ह्या कडीला जीव आवडतो, तो इथपर्यंत चढून जातोय. आता बघा कसा त्याचा तोच विचार आहे, तो त्याच याच्यामध्ये चढण्याच्या याच्यामध्ये 100% ना ती कडी लावणार आहे. ह्याला इतकं घर कमी पडतंय बसायला आणि उठून उठून इथंच जातोय. काय रे होय? आणि त्या जागेमध्ये बसता सुद्धा येत नाही. कडीवर कोणी बसतं का? ए म्हणे, एवढं घर कमी का तुला? बेडवर जा, सोप्यावर बस. त्याला त्या कडीवरच बसायचंय आणि कडीवर तो बसत नाही. बसायला जातो तिथून खाली पडतोय. उतरला आता. जा सोप्यावर बस तिथे. असं जरा काही तिथे कडीवर बसायची जागा होती का? कसं हुशार आहे बघा. बोलली सोप्यावर जाऊन बसतं, लगेच जाऊन बसला. सगळं बोलणं समजतं, सगळं बोलणं समजतंय. सगळं चावतीच ती, नुसती चावती चावती आहे. झोपून घे आता. आता काय काय करून घ्या. जेवण झालंय, सगळं झालंय. झोपून घ्या आता. काय काय करा. डोळे बंद करा. चला झोपून घ्या. मामू अरे बापले, कशी क्युटी गर्ल आहे रे बापले. ही क्युटी गर्ल आहे रे. नुसती मस्ती आवडते तिला, नुसती मस्ती. झोप मम्मा, झोपून घे दादा. मी तुला उठवणार नाही आता. जेवण करायला उठ. मी जेवण करायला आवाज देईन तुला. जेवण करायला आवाज देईन. म्हणी जेवण करून घे असं म्हणेन. ठीक आहे, झोप. आता प्रेम आले ड्युटीवरनं. 1 वाजले आता. 1 चला आपल्या फॅमिलीला हाय म्हणा. हाय. झाला पेट्रोल भरायला गेलो तर नेमकं जाम मोठी लाईन होती. हा बघा पहिले म्हणे. पेट्रोल पंपावर गेलो हॉटेलकडच्या, तिथे पेट्रोल संपलेलं. मग दुसऱ्या पेट्रोल पंपावर तिथे माझा ए, आपण दोघी मॅचिंग घेतलं बघ. तिथे माझा 10वा नंबर. मॅचिंग हे बघा, अचानक झालं ना. मॅचिंग करायचं का? हातपाय दुबान जेवायला बसा. फ्रेश होतो आधी मी. चला तर मग भूक लागली मला खूप जोराची. मी त्यांची वाट बघत होती तुमची. मला पेट्रोल भरल्यामुळे विषय झाला. पण मी जेवली नाही, त्यांची वाट बघत होती. म्हटलं सोबत बसू. चला तर मग या जेवायला तुम्ही पण आमच्या सोबत. याने केलं का जेवण? त्यांनी मागतोय तो. चल ये. मनी बघा किती गाढ झोपेमध्ये. मनी किती गाढ झोपेमध्ये येतो. मस्त थंडी हवा चालू आहे. विंडो पण आहे. मस्त झोपलाय बाबू. कशी झोपली एकदम क्युटी. आम्ही चाललोय मग आता शिवला घ्यायला स्कूलमध्ये. 2:30 वाजले. आता त्याला घेऊन येऊ घरी. ऊन बघा किती आहे. असं वाटतं उन्हाळा चालली. दाब, बटन दाबलं. वरती गेली पावली. झोप येते शिव तुला? मग झोपायचं आहे का? का तू? टिफिन पूर्ण फिनिश केलाय ना? आणि हे उत्तपम खाल्ला. आता झोपून घ्या. मनी खाल्ला. शिव झोपून घ्या आता घरी गेल्यावर. मस्त हात पाय धु, कपडे चेंज कर. शिवला झोप येते वाटतं आता. नाही येते. शिवचं तर माहित नाही पण मला येते. झोपून घ्या मग तुम्ही आता घरी गेल्यावर. झोप येते मला. तुला झोप आहे माझी. शिवला पण बघून ते वाटतं झोप येते त्याला. हा बाबा अजून झोपलाच आहे.
उठला नाही मामू? बबलू आले बाबले, झोपली जी अजून उठलीच नाही. आम्ही आलो आता शिवला घेऊन घरी, मस्त कपडे वगैरे चेंज केले, परत बसलोय हॉलमध्ये. झोपायचं नाही का शिव? नाही. शिवने लावली टीव्ही, मस्त टीव्ही बघतोय आता. प्रेम पण बसले. अरे किती ऊन आहे बघा. तुम्हाला झोपायचं नाही का? झोपायचे झोपता येते, पण मी तुझं ते इलेक्शन आय डी चेक करतो याच्यामध्ये, फोटोजमध्ये चेक करून घेतो, मग झोपून जातो. शिव पण बसलाय टीव्ही बघत. माझा इलेक्शन आय डी तर भेटला मला, तुझा नाही भेटत आहे अजून. शिव तर नाही म्हणतोय झोपायचं, त्याला तर टी व्ही बघायची. त्याचं जस्ट जेवण झालं आता. शिवची स्कूल सुटली आणि ना ते लाईनीमध्ये येतात बाहेर. त्याची टीचर आणि ते आंटी वगैरे घेऊन येतात त्यांना बाहेर. तर शिव रडतच आला बाहेर. मग म्हटलं काय झालं शिव? खूप रडत होता. मग त्याची कंपास त्याच्याकडनं बॅगमध्येच ठेवल्या गेली, पण ती कुठं ठेवल्या गेली ते त्याला सापडत नव्हती. त्या कारणाकरता तो रडत होता. आणि मला वाटलं स्कूलमध्ये तो मारामारीच केली त्यांनी, भांडणं करून आला म्हणून रडतोय. भांडणं केलं ते कंपासाठी रडत होता. चावलं? भांडण नाही करायचं स्कूलमध्ये. त्याचा इथं A few moments later, a few inches later, 2 hours later. संध्याकाळचे वाजले आहे 6 आणि मी ठेवला आहे चहा. मस्त गुळाचा चहा केला आहे. चला आता या दोघांना उठवूया. हे दोघं झोपलेले आहे अजून. हो ना पन्नू? सी यू. हे पन्नू, पन्नू, पन्नू उठ. चल चहा ठेवला आहे मी, मस्त गुळाचा चहा ठेवला आहे. तुला आवडतो ना गुळाचा चहा? सी यू. उठ बेटा तू पण उठ. सी यू. प्रेमने मस्त ठेवलाय गुळाचा चहा. या सर्व गुळाचा चहा प्यायला. शिव अजून झोपलाच, उठतच नाही. म्हणजे उठलाय पण लोळतोय नुसता. मनी ये इकडे. बघा कशी चालू आहे त्याची साफसफाई. बाळा हा दुपारी ना पूर्ण डोरवर चढून गेला होता. हा पण त्या ब्राउनी सारखी कडी लावून घेणार आहे. जाडी हा मेल असतातच तसं. चला तर मग या. मस्त आलाय. साखर बंद आहे आमची, आम्ही चहा पित नाही. पण आता त्यांनी गुळाचा ठेवलाय तर पितोय. गुळाचं छान लागतं ना, तसे आपल्याला सर्दी. 1 million zillion jillion dillion cotillion times later. काय मस्त चालू आहे. कुठे उभा आहे? इथं आणि पडला तर नाही पडी. चलायचंय का घरी? नाही. अजून खेळायचंय? आज खेळते. खेळायचंय. फुटबॉल आणतोय म्हणून. फुटबॉल आणतोय. हा आम्ही मस्त आलोय गार्डन मध्ये खाली पार्किंगला. मस्त वाटते का सीन खाली आज? काय मस्त आहे. हा हे बिल्डिंग 1 2 3 4 5 वरती 5 गच्ची गच्ची वरती. आरामात खेळा, फक्त एकमेकांना ढकलू नका. हा ना तो खेळतोय ना शिव. बस ए तुझी मम्मा बोलवते तुला. साकेत ए आरामात रे.
सियू आरामात. हा हे साकेत तुझी मम्मा बोलवते ना तुला केव्हाची, जा ना. हे सियू तिथून कुठून चढतोय, उतर खाली. हा सियान गेला होता खाली गार्डन मध्ये खेळायला. मग मस्त वर आलो, स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं. जेवण झालं, सियानने अभ्यास केला. आता वाजले 11:45. आता सियान झोपणार आहे कारण त्याची आई उद्या मॉर्निंगला स्कूल. लवकर उठायचंय. चल झोपून घ्या आता. सियान BMW चा इतका फॅन आहे, इतका फॅन आहे. BMW त्याला इतकी आवडते, इतकी आवडते. हे बघा, सोनेक पण खूप आवडतो आणि BMW पण. पुष्टीकडे भरून जाणे. त्याची एकदम फेवरेट आहे BMW. अजून काय फेवरेट आहे तुझं? BMW ची बाईक. बाईक पण फेवरेट आहे BMW ची. अजून हीच का? याच्यामध्ये कोणता कलर आवडतो तुला? सगळा सर्व. मला मर्सिडीज नाही आवडत. मर्सिडीज घाण नाही. मर्सिडीज नाही आवडत, ती घाण आहे. फक्त BMW. कोणची गाडी आवडती? स्कूटी. तुला जी आवडते? हा, स्कूटी. आता जस्ट प्रेम आले आणि ते सोबत येताना पनीर चिल्ली घेऊन आली आहे. चला आम्ही खातो आता पनीर चिल्ली. तुम्ही पण या खायला. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. बाय.